अंधश्रद्धेतून स्त्रियांचे सर्वाधिक शोषण. ज्योती अदाटे. शांतिनिकेतन कन्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम. देवाच्या धर्माच्या नावावर भोंदूबाबा लोकांची फसवणूक करीत असतात. त्यात स्त्रिया मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धापासून दूर राहिलं पाहिजे, असं मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती अदाटे यांनी व्यक्त केले. शांतिनिकेतन येथील कन्या शाळेच्या वतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका समिता पाटील अध्यक्षस्थानी होत्या. ज्योती अदाटे म्हणाल्या, समाजामध्ये भोंदूबाबा हे देव अंगात येणे, भूताने झपाटणे याच्या आधारे लोकांचे शोषण करतात. स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत. त्याला स्त्रिया बळी पडतात. त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच मुलींवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार केले पाहिजेत. अनेक मंदिर दर्ग्यामध्ये अंगात येणे, भूताने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते. अनेकांची आर्थिक शोषणही केले जाते. अशा अंधश्रद्धेच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आग्रह धरला. शेवटी त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर हा कायदा करण्यात आला. या कायद्याच्या आधारे आता अनीस भोंदूबाबांवर खटले दाखल करीत आहे. अनीसच्या वतीने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील भोंदूबाबाला पहिली शिक्षा झाली. त्यामुळे अशा भोंदूबाबांविरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वतःहून पुढे आलं पाहिजे. अदाटे यांनी यावेळी नारळातून अग्नी निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखविला. यावेळी अनीसचे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे, जिभेतून तार आरपार करणे, मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे, टोकदार खिळ्यावर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले. यावेळी मुख्याध्यापिका समिता पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी. शांतिनिकेतनचे प्राचार्य पी.बी. पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक मोहम्मद रफिक मुल्ला यांनी आभार मानले. ए.एस. धुमाळ, आर.एस. बागडी यांनी संयोजन केले.